तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवरती किती टॅनिंग झाली आहे. फेसवरती पण बिलकुल पण ग्लो राहिला नाही आहे. माझी मानही खूप ब्लॅक झाली. ॲक्च्युली माझी पूर्ण बॉडीच ब्लॅक झाली आहे. प्रेग्नन्सीमुळे माझ्या बॉडीवरती इफेक्ट झाले. मॅडम बोलल्या की हॉर्मोन चेंजेसमुळे झालं, डिलेवरीनंतरनं ॲटोमॅटिकली पूर्ण कवर होईल. आता तोपर्यंत तर मी काहीच करू शकत नाही. आणि आज मला जायचं आहे सारिकाच्या हळदीमध्ये आणि फेस पण खूप टॅन झाला. म्हटलं चला आता काहीतरी होम रेमेडी ट्राय करूया. मग मी इथे एक टोमॅटो घेतले, त्याचे 2 भाग केले, एकावरती साखर एकावरती हळद. साखरेच्या स्क्रबनी काय होतं, डेड स्किन रिमूव्ह होते आणि हळदीने साधारण 2 ते 3 मिनिट मसाज केल्याने छान असा ग्लो भेटतो. त्यानंतरनं मग मी रेडी झाले. येल्लो कलरची साडी घातली होती. मम्मीचं आवरेपर्यंत थोडीशी शायनिंग मारली. मग आम्ही निघालो लॉन्सवरती जाण्यासाठी. तिथे पोहोचल्यानंतर कळालं की नवरदेवच आला नाही. ॲक्च्युली झालं असं की नवरदेवची कार मेकरमध्येच बंद पडली आणि लग्न बिना गडबड किंवा प्रॉब्लेमशिवाय पार पडणं शक्यच नाही आहे. लग्नामध्ये तर काही ना काहीतरी होतंच, बरोबर ना. मग रिंग सेरेमनीलाही खूप लेट झालं. 6 वाजता होती बट रिंग सेरेमनी 9 वाजता झाली. मग आम्ही जेवण केले आणि गार्डनमध्ये जाऊन बसलो. या आहे आमच्या आंटी. ह्या खूप कॉमेडी आहे, तुम्ही बघू शकता. किसको भी क्या मालूम चलते 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 कोई मिल गया मोबाइल लगा रे मोबाइल मिल गया मोबाइल शायद मिल गया. मग नवरदेव नवरी रेडी होऊन आले हळदीसाठी. आणि यांच्यामध्ये अशी प्रथा आहे की नवरीसोबत आहे ना आई आणि वडिलांनाही अंघोळ घातल्या जाते आणि हळदही बाकी होती. नंतर नवरी रेडी होण्यासाठी गेली आणि 12ही वाजले होते. खूप लेटही झालं होतं. मग आम्ही घरी आलो. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.